नमस्कार मित्रांनो. तर राज्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एप्रिल 2026 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तब्बल 14,58,90,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार, किती शेतकरी लाभार्थी आहेत आणि ही मदत कशी मिळणार याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर महसूल व वन विभागाने 12 जून 2026 रोजी शासन निर्णय म्हणजे हा GR जारी केला आहे. या GR नुसार एप्रिल 2026 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर किती शेतकऱ्यांना लाभ? तर या निर्णयानुसार राज्यातील 16,267 शेतकरी लाभार्थी ठरणार आहेत. तसेच सुमारे 8,098.95 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान या मदतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नंतर एकूण मंजूर निधी, तर शासनाने या मदतीसाठी रुपये 14,58,90,000 इतका निधी मंजूर केला आहे. नंतर विभागनिहाय निधी वाटप पाहूया. नंबर 1 पुणे विभाग मधील सातारा रुपये 0.98 लाख, सोलापूर रुपये 167.89 लाख आणि पुणे रुपये 623.87 लाख. एकूण पुणे विभाग 9,842 शेतकरी, रुपये 792.74 लाख मदत. नंतर नंबर 2 छत्रपती संभाजीनगर विभाग मधील नांदेड रुपये 9.59 लाख, धाराशिव रुपये 284.15 लाख आणि हिंगोली रुपये 2.73 लाख. एकूण 2,377 शेतकरी, रुपये 296.47 लाख मदत. आणि नंबर 3 अमरावती विभाग मधील अमरावती रुपये 16.3 लाख, अकोला रुपये 34.89 लाख, यवतमाळ रुपये 41.60 लाख, बुलढाणा रुपये 227.32 लाख आणि वाशिम रुपये 49.85 लाख. एकूण 4,048 शेतकरी, रुपये 369.69 लाख मदत. नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे येणार? तर शासनाच्या आदेशानुसार ही मदत DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी लाभार्थ्यांची माहिती पडताळून निधी वितरित करतील. नंतर महत्त्वाची सूचना, तर एका हंगामात एकदाच मदत दिली जाणार. एकाच नुकसानीसाठी दुहेरी मदत मिळणार नाही आणि बँकांनी ही मदत कर्ज वसुलीसाठी वळती करू नये असेही शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. तर मित्रांनो, एप्रिल 2026 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 16,000हून अधिक शेतकऱ्यांसाठी रुपये 14.58 कोटींची मदत महाराष्ट्र शासनाने मंजूर केली आहे. तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर लवकरच DBTद्वारे तुमच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होऊ शकते. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.